नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर मनीषा। आपण आज बघूया की मुलांचा वैचारिक आणि भावनिक विकास करण्यासाठी आपल्याला काय करता येईल। तर तुम्हाला असं वाटत असेल की वैचारिक प्रगल्भता यायला हवी मुलांमध्ये, तर मुलांचे वाचन आणि लिखाण हे वाढवायला पाहिजे। वाचन करणे आणि त्यातून त्याने विचार करणे फार गरजेचे आहे। कोणत्याही प्रसंगात किंवा कुठल्याही गोष्टीत, छोट्या छोट्या बाहेरच्या पण गोष्टीत ही अशी घटना का घडते किंवा काही जर होत आहे त्या घटनेचा विचार करणे हे त्याला आपण शिकवायला हवं। याच्यामध्ये त्याची लॉजिकल थिंकिंग आणि थिंकिंग ही विकसित होते। तसंच त्याला एखाद्या व्याख्यानाला नेणे, साहित्यकाच्या एखाद्या चांगल्या साहित्यिकाच्या व्याख्यानाला नेणे, साहित्य संमेलनाला नेणे, चांगलं नाटक पाहायला नेणे, अशा पद्धतीने पण त्यांना प्रवृत्त करायला हवं। समजा हे आजूबाजूच्या जो काही परिस्थिती असते त्याचा पण परिणाम हा मुलांच्या विचार करण्याच्या याच्यावर पडत असतो। त्यामुळे पुन्हा आपल्या घरातल्या पालकांचा सुद्धा विचार करण्याचा, बोलण्याचा परिणाम मुलांवर होतो। या सगळ्यांतून मुलं शिकत असतात, बाहेरच्या घडणाऱ्या घटनेमधनं पण ती शिकत असतात। तर त्या पद्धतीने कशी विचार करायला हवे त्या पद्धतीने आपल्याला थोडं त्याला चालना देता आली पाहिजे। सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी मुलांना दिसत असतात, पण त्यातील योग्य गोष्टी कशा घ्यायच्या, कोणती गोष्ट सकारात्मक आहे, कोणती गोष्ट नकारात्मक आहे आणि त्या गोष्टीवर आपण कशी ती गोष्ट विचार करायची किंवा घ्यायची हे त्यांना आपण शिकवायचंय। आणि हे कळण्यासाठी त्यांना आयुष्यात त्यांच्या वयानुसार प्रत्येक वर्षी काय घडायला हवं याचं नियोजन होणं आवश्यक आहे। यावर विचार व्हायला हवा की त्या त्या वयात त्या मुलांच्या आयुष्यात कोणत्या घटना घडायला हवेत, जेणेकरून मुलं त्या पद्धतीने विचार करू शकतील। अनेकदा भ्रम असतो की माझ्या मुलांची बुद्धिमत्ता वाढवायची म्हणजे काहीतरी शास्त्रशुद्ध करायला हवं, काहीतरी कर्मकांड करायला हवं, पण खरं तर याची काहीच गरज नाही। आपलं जीवन आपल्याला खूप काही शिकवत असतं आणि हे खूप जीवन चांगलं आहे। आणि हे जीवन आपल्या मुलांच्या आयुष्यात खळखळून व्हायला हवं, मग मुलांचा विकास चांगला होतो। आता बघू की भावनिक प्रगल्भता वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचंय। जशी आपण बुद्धिमत्तेचा विकास करत असतो किंवा त्याचा विकास होण्यासाठी लक्ष देत असतो, तशीच भावनिक प्रगल्भता वाढवणं हे पण अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा आपण सर्वांगीण विकास म्हणत असतो तेव्हा शारीरिक, मानसिक, भावनिक, सोशल म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा विकास होणे म्हणजे आपण सर्वांगीण विकास असं समजतो त्या मुलांचा। आपण फक्त बौद्धिक विकास याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन न करता बाकी पण सोशल, भावनिक, मानसिक सगळ्या पद्धतीने विकास कसा होईल हे आपण बघायला हवे। तर भावनिक प्रगल्भते इतकाच त्यांचा भावनिक कोशांक, इमोशनल कोशांक, भावनिक IQ, इमोशनल IQ हे आपल्याला माहिती आहे, तर हे महत्त्वाचे असतात। अनेकदा भावना ओळखणं हे आवश्यक असतं। ज्या मुलांमध्ये भावना जास्त चांगल्या म्हणजे भावनिक असतात जी मुलं, ती मुलं चांगली माणूस बनून जगतात। जी इमोशनल असतात त्याच्यामध्ये एक चांगला व्यक्ती लपलेला असतो। आणि अनेक घरामध्ये अतिशय कधी कधी वृक्ष वातावरण बघायला मिळतं आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या उद्योगातच रममाण असतो। मग अशा घरामध्ये भावना फार कमी दिसतात। पण ज्या घरात खेळीमेळीचं वातावरण आहे, मिळून मिसळून राहतात, सुखदुःख एकत्र शेअर करतात, चर्चा करतात, ही मुलं जास्त मोकळी आणि उमद्या स्वभावाची बनलेली दिसतात। अनेक पालक तक्रार करतात की माझा मुलगा अभ्यासात चांगला आहे हो, पण एकलकोंडा आहे, इकडे तिकडे जात नाही। पण याची भावनिकता वाढवायची असेल तर अतिशय लहान लहान प्रसंगामधून आपण ती वाढवू शकतो। तर उदाहरण बघूया आपण आता। मुलं काही पाळीव प्राणी घरात आणण्यासाठी आग्रह करतात। काही जणांना कुत्रा, काही मांजर, काही पक्षी, काही माशाची टँक्स असं त्यांना आणायचं असतं, तेव्हा पालक त्याला नाही म्हणतात।
पण तसं न करता त्यांना तुम्ही ते होकार द्यायला हवं. उलट त्या कुत्र्याच्या पिल्ल्याच्या रूपाने, मांजराच्या रूपाने त्या मुलातील भावना प्रकट होत असतात. ती मुलं अभिव्यक्त व्हायला लागतात. आणि यासाठी त्यांना थांबवू नका. समजा हे प्राणी आजारी असतील तर ते सुद्धा दुःखी होतात, त्याची काळजी घेतात, त्यांच्यासोबत हसतात, खेळतात, बोलतात, त्यांच्यावर खूप सारं प्रेम करतात. आणि यातून त्यांचा भावनिक विकास होत जातो, तसेच सोशली होतो. आणि प्रेम हे प्रत्येक मुलामध्ये असतं. लहान लहान प्रसंगात मुलांची भावना अभिव्यक्त होणं अत्यंत गरजेचं असतं. आपण एक उदाहरण बघू. एक 15 वर्षाच्या मुलाने हट्ट केला की मला माशाचा टँक घरात आणायचा आहे. आधी वडील त्याला नाही म्हणाले, पुन्हा नंतर त्यांनी तू अभ्यास करायला पाहिजे, किती वेळ अभ्यास करणार, जास्त अभ्यास कर तर मी आणेल, या अटीवर त्यांनी परवानगी दिली. आणि त्यासाठी अभ्यास करण्यासाठी तो जास्तीत जास्त तयारही झाला माशाच्या टँकसाठी. आणि तो मग त्याला छान पद्धतीने सांभाळत होता. त्याच्या बिल्डिंगचे मित्र त्याच्या घरी आले, मग त्यांना तो माशाचा टँक दाखवत होता. कोणता मासा कोणता आहे, कोणत्या प्रकारचा आहे, त्याला कोणतं खाद्य लागतं, कसं त्याची साफसफाई करायची, पाणी स्वच्छ करताना काय काय काळजी घ्यायला लागते, मग त्याच्यामध्ये आपण अर्ध पाणीच का ठेवतो, पाण्याचं टेम्परेचर कमी का होतं, जास्त का होतं, माशांना ऑक्सिजन नाही मिळाला तर काय होतं, अगदी प्रत्येक गोष्ट सांगत होता. आणि जसं की त्यांनी अगदी त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला, त्याला खूप नॉलेज आहे, या पद्धतीने अगदी सगळं सविस्तर सांगत होता. मग यातून झालं काय की त्या मुलाचं प्रेम त्याच्या वागण्यातून व्यक्त झालं आणि त्यांची स्वतःची अजून एक दुनिया तयार झाली. आणि या दुनियेत काय करायचं आहे याबद्दल तो विचार करत होता आणि निर्णय घेत होता. मी या माशांना सांभाळतोय, याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे माझे आहेत, ही भावनाच त्याला खूप मोठा करत होती. आणि किती हा कॉन्फिडन्स देऊन गेली. मग यामधून त्याचा जो कॉन्फिडन्स डेव्हलप झाला, मी सांभाळतोय, मी करतोय, त्याबद्दलचं नॉलेज, म्हणजे किती भयानक त्याला कॉन्फिडन्स आलेला होता. मग त्याने एक प्रयोग करून दाखवला. मग मुलगा जसा टँकच्या जवळ जायचा, त्यातले 15-16 मासे जे काही वेगळ्या जातीचे होते, वेगळ्या रंगाचे होते, ते एकदम एकदम भरा मुलगा ज्या बाजूला उभा आहे त्या ठिकाणी जायचे. कदाचित त्या माशांना तो खाण्यासाठी काहीतरी देईल असे वाटत असेल. मुलाने एकदम जादूगरासारखा हा प्रयोग करून दाखवला. आणि किती कॉन्फिडन्स आणि किती भावनिकता त्याने हे माशाबरोबर जोडली होती. आणि त्याची मग ही किंमत कशी होईल. नक्कीच भावनेची, त्याच्या प्रेमाची किंमत होणार नाही. धन्यवाद. नेक्स्ट सामाजिक विकास कसा करायचा आपण पुढील व्हिडिओत बघू.